डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद, संविधान जिंदाबाद, डॉक्टर बाबासाहेब नरेंद्र मोदी वीक है, राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। राहुल गांधी तुम संघर्ष करो, हम तुम्हारे साथ हैं। कांग्रेस पक्षाचा जय असो। स्टुडंट के सम्मान में कांग्रेस मैदान में, स्टुडंट के सम्मान में कांग्रेस मैदान में, युवा के सम्मान में कांग्रेस मैदान में, काँग्रेस पक्षाचा जय असो, काँग्रेस पक्षाचा जय असो। सर्वप्रथम मी एक नागरिक या नात्याने आणि जालन्याचा खासदार या नात्याने ज्या जंतर मंतरवर नीटचा पेपर फुटला म्हणून विद्यार्थ्यांनी जे आंदोलन केलं आणि त्याच्यावर जो लाठीमार केला त्याचा सर्वप्रथम मी निषेध करतो। आणि त्याचबरोबर या निषेधाच्या बरोबरच खरं तर काँग्रेस पक्षाचं केंद्रीय नेतृत्व आदरणीय मल्लिकार्जुन खरगे साहेब, त्याचबरोबर विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि आदरणीय खासदार प्रियंका गांधी यांच्या नेतृत्वाखाली ज्या पद्धतीने विद्यार्थ्याला समर्थन देण्याच्या दृष्टीने संसदेत आणि रस्त्यावर जी लढाई काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी केली, विद्यार्थ्यांनी जंतर मंतरवर केली आणि त्या लढाईचा यशस्वीता म्हणून खऱ्या अर्थाने आज धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा झाला। मला या ठिकाणी एवढं सांगायचंय की धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा देणं म्हणजेच या देशामध्ये कोणी अहंकारी सरकार जर उद्या निवडून आलं तर त्याचा अहंकार मोडीत काढून जनतेसमोर झुकावं लागतं, हे आजच्या आंदोलनाच्या यशस्वीतेच्या अर्थाने आपल्याला सगळ्याला सामोरं पाहता आलं। आणि त्याच्याबरोबरच यानंतरही उद्या आपल्या भागातल्या जालन्याच्या युवा पिढीवर काही कोणी अत्याचार अन्याय करत असेल, किंबहुना अशा पद्धतीचे जनतेवर कोणी अत्याचार अन्याय करत असेल, त्या भागाचा खासदार या नात्याने, एक कार्यकर्ता या नात्याने निश्चितच त्याच्यामध्ये आमचं समर्थन राहील। आज काँग्रेस पक्षाच्या वतीने जालन्याला जो कॅन्डल मार्च या ठिकाणी परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या मस्तगड परिसरामध्ये करण्यात आला, त्याचं कारण असं आहे की ज्या विद्यार्थ्यावर लाठीमार झाला आणि उलट त्यांच्यावरच केसेस दाखल झाल्या, त्या ताबडतोब केसेस मागे घेण्यात याव्या। त्याचबरोबर दुसरी मागणी आमची आहे, ज्या धर्मेंद्र प्रधानांनी राजीनामा दिला त्या धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा तर झालाच, तर त्याच्याबरोबर त्यांना तात्काळ अटक झाली पाहिजे। दोन, आणि तिसरं म्हणजे आपल्या देशाचे पंतप्रधान ज्या विद्यार्थ्याचा जो त्रास झाला, अनेक विद्यार्थ्याला आत्महत्या करायला लागल्या, या देशाच्या पंतप्रधानांनी देशातल्या जनतेची माफी मागावी, अशा पद्धतीच्या मागण्या घेऊन आज आम्ही कॅन्डल मार्च या ठिकाणी काढलाय। आणि म्हणून आपल्या सगळ्यांना एक विनंती करतो, लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून हे घराघरात पोहोचलं पाहिजे की जेणेकरून यानंतर कुणी नीटचा पेपर फोडणार नाही आणि विद्यार्थ्यावर लाठीमार करणार नाही। आज ज्या पद्धतीनं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला ते पाहता या राजीनाम्याच्या आणि या आंदोलनाच्या यशाचं श्रेय आपण कुणाला द्यायला? यशाचं श्रेय पहिल्यांदा दिलं जातं ते म्हणजे ज्या विद्यार्थ्यांनी एकजूट होऊन त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचार अन्यायाच्या बाजूने जंतर मंतरवर देशभरातले मुलं येऊन पहिल्यांदा त्यांनी तिथं आंदोलन एकत्रितरित्या येऊन केलं। आणि दुसऱ्यांदा त्या विद्यार्थ्याकरता विरोधी पक्षनेते म्हणून राहुल गांधी साहेब हे संसदेत आणि संसदेच्या बाहेरही एकतर्फी विद्यार्थ्याच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहिले। खऱ्या अर्थाने या सगळ्यांना त्याचं श्रेय जातं आणि हा श्रेयाचा वाद नाही, ते कोणाचं श्रेय याच्यापेक्षा महत्वाचं एक अहंकारी सरकारला तरुणांच्या ताकदीपुढे झुकावं लागलं आणि जनतेसमोर मान तुकवावी लागली, याच्यात खऱ्या अर्थाने यश या आंदोलनाचं आहे। विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू करण्याच्या अगोदरच विरोधक म्हणून काँग्रेसनं काय विरोध केला नाही? तुम्ही ऐकलं की नाही मला माहित नाही, तुमच्या सारख्याने असा प्रश्न विचारणं मला काही योग्य वाटला नाही। पेपर फूट झाल्या दुसऱ्याच दिवशी राहुल गांधी साहेबांनी या धर्मेंद्र प्रधानाचा राजीनामा मागितला होता,
हे आपण कसे काय विसरलात मला माहित नाही. ही पहिली मागणी आदरणीय राहुल गांधी साहेबांची होती आणि ती मागणी केल्यानंतर खऱ्या अर्थाने या मागणीला जोर धरत गेला आणि देशभर वातावरण तयार होत गेलं.